नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे खरीप हंगाम सुरू झालेला आहे। काही ठिकाणी पेरणी झालेली आहे, काही ठिकाणी राहिलेली आहे आणि याच्याचमध्ये खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आपल्या पिकाचं नुकसान भरपाईसाठी जे काय असेल तर पीक विमा संरक्षण काढला जातो, म्हणजेच फसल विमा योजना ही राबवली जाते संपूर्ण राज्यामध्ये। आणि याच्याच अंतर्गत आज दिनांक जर पाहिलं तर 24 जून 2025 रोजी जी काही सुधारित पीक विमा योजना आहे त्याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्या अगोदर जर पाहिलं तर विमा जी काय होता तो 1 रुपयामध्ये विमा योजना सुरू होती, परंतु आता ही टोटल जी विमा आहे जी काही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीची विमा 2016 पासून सुरू झालेली होती। त्याच्यानंतर मग काही ठिकाणी जे काही 2% भरण्याचा भाग असेल, त्यानंतर मग परत 1 रुपयामध्ये आली आणि परत ती योजना आता बंद करून जी काही खरीप हंगाम 2025 आणि 25-26 रब्बी हंगाम या एका वर्षासाठी आता परत आणखी सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे। आणि या पीक विमेमध्ये आता तुम्हाला किती रक्कम भरावी लागणार आहे, तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी असणार आहे, सविस्तर माहिती आणि तुम्हाला अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे, कधी अर्ज करायचे आहे, शेवटची तारीख काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सुधारित GR जो काही आलेला आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या फायद्याचीच माहिती मिळणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शासनाची वेबसाईट जो काही आहे महाराष्ट्राचा गव्हर्नमेंटचा gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आलेलो आहोत। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथं पाहू शकताय, इथं जो काही सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबवण्याबाबतचा हा GR आहे। 24 जून 2025 रोजी हा GR आलेला आहे। नेमका GR काय आहे ते आपण सविस्तर आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याची PDF फाईल आपण ओपन केलेली आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्वप्रथम जो पाहू शकता की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमचा जो काही आपला पीक विमा आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर पार्श्वभूमी जर पाहिलं ह्याच्यामध्ये आपण तर ही हंगाम जी काही हंगाम आहे खरीप हंगाम 2016 पासून राज्यामध्ये ही योजना सुरू झालेली होती आणि खरीप हंगाम 22 व रब्बी हंगाम 22-23 करिता कप अँड कॅप मॉडेल मार्फत म्हणजे 80-110% नुसार ही राबवण्यात आली होती। त्यानंतर खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये प्रति 1 रुपया अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली होती आणि सदर कालावधीचा जो काही आढावा घेतल्यानंतर यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने परत 2025-26 करिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्याच मान्यतेनुसार कप अँड कॅप मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याची सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। आणि खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता ही राज्यात आता राबवण्यात येणार आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर एका वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही नैसर्गिक आपत्ती असेल, कीड आणि रोग व्यवस्थापन, प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास किंवा अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यासाठी ही योजनेचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर जे काही टक्के वगैरे असतील ह्याच्यामध्ये जोखमीच्या बाबी ह्याच्यामध्ये उत्पन्नाच्या असणारच आहेत। आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर योजनेत समाविष्ट पिके काय केलेले आहे त्याच्यामध्ये पीक वर्ग धान्य व कडधान्यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामासाठी भात आहे, खरीप ज्वारी आहे, बाजरी, नाचणी, रागी, मूग, उडीद, तूर, मका। त्यानंतर ह्याच्यामध्ये गळीत धान्यामध्ये भुईमूग, कारले, तीळ, सोयाबीन, नगदी पिकामध्ये कापूस, खरीप कांदा असा देण्यात आलेला आहे। रब्बी हंगामामध्ये जर पाहिलं तर गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत आहे, हरभरा आहे, उन्हाळी भात आहे, उन्हाळी भुईमूग आहे, रब्बी कांदा आहे। यांची संपूर्ण कोणत्या जिल्ह्यात कोणतं पीक आहे हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न पुढे करणारच आहोत। याच्यानंतर जर पाहिलं तर पाहू शकताय की तुमचे ह्याच्यामध्ये टक्केवारी किती एक विमा हप्ता दर देण्यात आलेला आहे। नॉर्मली जर पाहिलं तर रकमेच्या जे काही 2% आपल्याला भरायचं आहे आणि नगदी पिकासाठी 5% भरायचं आहे। त्यानंतर जर पाहिलं तर ही जी काही योजना आहे ती खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 25-26 करिता राबवण्यात येणार आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती विमा कंपनी असणार आहे हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर पाहिलं तर पाहू शकताय की भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच AIC ही जी कंपनी आहे ती किती जिल्ह्यासाठी असणार आहे। इथं पाहू शकताय की अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली असं जर पाहिलं तर ही जी काही कंपनी आहे ती एवढ्या जिल्ह्यांसाठी ही भारतीय कृषी विमा कंपनी असणार आहे। आणि
उर्वरित जे काही 3 जिल्हे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स ही कंपनी असणार आहे आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांसाठी जर पाहिलं तर भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजे AIC ही असणार आहे. इथं पाहू शकता जिल्ह्यानुसार कंपनी दाखवलेलं आहे. आता ह्याचं जर पाहिलं तर वेळापत्रक काय असणार आहे ह्याच्यामध्ये खरीप हंगामाची जी काही आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जर पाहिलं त्याच्यामध्ये तर खरीप हंगामासाठी 31 जुलै 2025 आहे. रब्बी हंगामाचा आताच आपण पाहत नाही, रब्बी हंगामाच्या वेळेस आपण ती तारीख पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता 31 जुलै 2025 पूर्वी तुम्हाला जे काही तुमचे अर्ज आहेत ते तुम्हाला अर्ज जवळचं जे काही CSC सेंटर असेल त्या सेंटरवरती जायचं आहे आणि आपला जो काही अर्ज आहे तो तुम्हाला ते भरून घ्यायचा आहे. बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे अशाबद्दलची सुद्धा एक महत्त्वाची कायदेशीर कारवाई ह्याच्यामध्ये दिलेली आहे. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये की ज्या सर्वे नंबरसाठी व ज्या क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या 7/12 उतार्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे किंवा बोगस 7/12 पीक पेरा नोंदीच्या आधारे विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या क्षेत्रावर बोगस भाडे तत्वावर विमा भरणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरणे म्हणजे भाडेकरार न करता डुप्लिकेट करून उतरणे, असे जे काही प्रकरण करणार आहे डुप्लिकेट त्यांच्यावर दोषींसह कारवाई करण्याची ह्याच्यात जबाबदारी जिल्हा संयंत्र नियंत्रण समितीच्या मार्गदर्शकानुसार कृषी विभाग करणार आहे. त्यांच्यानंतर असे जे काही बोगस विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराच्या काळ्या यादीत त्यांना टाकून दिलं जाणार आहे. त्यांचा आधार क्रमांक पुढील 5 वर्षाकरिता काळ्या यादीमध्ये टाकून त्यास किमान 5 वर्षाकरिता शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाहीये असं सुद्धा फौजदारी कारवाई याच्यात करण्यात येणार आहे. ई पीक पाहणी ह्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. विम्यामध्ये जे काही पीक नुकसानीच्या भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक असणार आहे. विमा योजनेमध्ये विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम करण्यात येईल. समजा तुम्ही जी विमा जो आहे तो सोयाबीनसाठी भरलेला आहे आणि तुमच्या पीक पेरा जो असेल म्हणजे ई पीक पाहणी जर तुम्ही कापूस असेल किंवा ऊस असेल ह्याची जर केलेली असेल तर तुम्ही ज्यांची ई पीक पाहणी केलेली आहे तेच तुमचं विम्यासाठी ग्राह्य धरलं जाईल पीक, अशा पद्धतीची एक ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग न होण्याबाबत घोषणापत्र किंवा अर्ज म्हणजे ज्या बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत, काही बँका जे आहेत ते कर्जदार शेतकऱ्यांचा विमा स्वतः भरतात. त्यांच्यासाठी जर पाहिलं तर ते जे काही कर्जदार शेतकरी असेल परंतु त्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नसेल तर त्यांनी आपल्या बँकेमध्ये हा जो काही अर्ज आहे तो हा अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते विमा तुमचा जे काही भरला जात नाही. जे काही बँकेचं नाव असेल तर संपूर्ण हा फॉर्मॅट आहे. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा आपण संपूर्ण PDF देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर शेतकरी पावती ही तुमच्यासाठी देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र हे सुद्धा देण्यात आलेले आहेत. असे काही फॉर्मॅट नवीन आहेत. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र आहे असे तुम्हाला हे फॉर्म आहे तिथं देऊ शकताय तुम्ही. हे फॉर्म संपूर्ण आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर मग आता आपण कोणत्या जिल्ह्यासाठी कोणते पिकं आहेत ते सुद्धा आपण इथं थोडक्यामध्ये हा संपूर्ण चार्ट आहे ते पाहणार आहोत. ठाणे जिल्हा जर पाहिलं ठाणे जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर भात आणि नाचणी आहे. ह्याच्यानुसार किती शेतकरी हिस्सा तुम्हाला किती भरायचा आहे इतर रक्कम दिलेली आहे. शेतकरी हिस्सा ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. विमा हप्ता दर हा 0.75 आणि 25 असणार आहे. विमा हप्ता जी काही हेक्टरी असेल तर हे 457 रुपये असणार आणि हे 87 रुपये असणार आहे. अशा पद्धतीचे हे दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं पालघर पाहू शकता. भात, नाचणी, उडीद आहे त्याच्यामध्ये. हे शेतकरी हिस्सा आहे तुम्ही हे पाहून घेऊ शकता. नंतर सविस्तर तुम्ही PDF पहा त्याच्यामध्ये. रायगड आहे, रायगडमध्ये भात आहे, नाचणी आहे. त्यानंतर जर पाहिलं तर रत्नागिरी भात तांदूळ आहे, नाचणी आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जर पाहिलं तर भात तांदूळ नाचणी आहे त्याच्यात. परत नाशिक जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारळ, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा हे एवढे पिकं देण्यात आलेले आहेत. धुळेसाठी सुद्धा पाहिलं तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर, कापूस, मका असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा पिकं वेगवेगळी आहेत. त्या तुम्ही ह्या PDF मध्ये जे आहे ते सविस्तर PDF मध्ये तुम्ही पाहून घ्या. तुमच्या जिल्ह्यासाठी कोणते पिकं आहेत. जळगावसाठी जर पाहिलं तर एवढे पिकं आहेत, 10 पिकं आहेत. त्यानंतर अहिल्यानगर जर पाहिलं तर त्याच्यासाठी 10 पिकं आहेत. तुमच्या जिल्हा जी काही पूर्ण असेल तर माहिती पूर्ण याच्यामधली ही PDF मध्ये दिलेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते पहा आणि तुमचे जे काही पिकं दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही शेतकरी हिस्सा आहे तर हेक्टरी तुम्हाला हे किती रक्कम भरावी लागणार आहे त्या पिकासाठी. ज्वारी जर करायची असेल तर तुम्हाला 70 रुपये हेक्टरी हा इथं पीक विमा भरण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यावाईज तुमची यादी पाहून घ्या. आपण आता थोडक्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यासाठी जर कोणता आहे ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यासाठी पाहू शकता की तुम्हाला ज्वारी आहे, बाजरी आहे, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापूस एवढे पिकं दिलेले आहेत. बाजरीसाठी तुम्हाला जर पाहिलं तर शेतकरी हिस्सा जर 520 रुपये हेक्टरी असणार आहे.
ज्वारीसाठी 580, सोयाबीनसाठी 1160 रुपये, मुगासाठी 500 रुपये, उडीदसाठी 500 रुपये, तुरीसाठी 820 रुपये आणि कापूससाठी 1710 रुपये असा तुम्हाला शेतकरी हिस्सा भरावा लागणार आहे। संपूर्ण PDF तुमच्या जिल्ह्याचा कोणता आहे तो जिल्ह्याची तुम्ही अशा पद्धतीने हे पाहून घ्यायचा आहे आणि 31 जुलै 2025च्या अगोदर तुमचा जो काही विमा आहे तो तुम्हाला तो भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग खाली तुमचं कोणतं मंडळ आहे हे सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। जालनामध्ये जर हे भोकरदन मंडळ असेल तर भोकरदनमध्ये कोणकोणते गाव आलेले आहेत, मंडळ जर माहिती नसेल तर तुम्ही मंडळ सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये माहिती करून घेऊ शकता, ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही विमा आहे ती तुम्हाला 31 जुलै 2025 या तारखेच्या अगोदर आपला जो काही विमा आहे तो आपल्याला विमा भरून घ्यायचा आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते पिकं आहेत आणि कोणती ह्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला देण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण सविस्तर ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीनं जे काही तुम्ही जवळचे CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जायचं आहे। आपल्यासोबत जे काही असेल तर आपलं आधार कार्ड, आपला 7/12 ऑटो उतारा, त्यासोबत पीक पेरा प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि आपला जो काही मोबाईल नंबर आणि आपला फार्मर ID ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत। फार्मर ID जो काय आहे तर तुम्हाला ऑटोमॅटिकली फार्मर ID तिथं आला जातो, परंतु ते आलेला फार्मर ID तुमच्याकडे ऑलरेडी जर कार्ड घेतला असेल तुम्ही किंवा तुमच्याकडे मेसेजद्वारे घेतला असेल किंवा फार्मर ID तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून ठेवला असेल, तो फार्मर ID तुमचाच आहे का एकदा क्रॉस व्हेरीफाय चेक करून घ्या। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती। विमा कसा भरायचा आपण हा सुद्धा फॉर्म याच्यानंतर जे चालू झाल्याच्या नंतर आपण भरायला भरून दाखवणार आहोत लाईव्ह फॉर्म। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचा येणारा व्हिडिओ तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।